सुप्रभात मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे दूधसागर वॉटरफॉलच्या दिशेने। दूधसागर वॉटरफॉल खूप फेमस वॉटरफॉल आहे, गोवा आणि बेळगावच्या कर्नाटक बॉर्डरवर आहे। खूप साऱ्या मूवीमध्ये म्हणजे पिक्चरमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात येते। तर पुढचा जो व्हिडिओ असेल तो दूधसागर वॉटरफॉलचा असेल। बच्चे कंपनी सोबत आहेत, ते खूप एक्साइटेड आहेत तिकडे जाण्यासाठी, एन्जॉयमेंट करायची आहे तिकडे। दूधसागर वॉटरफॉल अजून ॲक्टिव्ह आहे, तर आपण बघूया दूधसागर वॉटरफॉल। धन्यवाद। आम्ही हाय गाईज, तर आता आम्ही दूधसागर बुकिंगच्या पॉईंटला आलेलो आहे। इकडनं दुसरी गाडी जाते दूधसागरची, तर आमची गाडी इथे पार्क करायला सांगितलं आणि इकडनं दूधसागर हा जवळजवळ 10 किलोमीटरवर आहे। तुम्ही बघू शकता, सुट्टीचे दिवस आहेत क्रिसमसच्या आणि दूधसागरला धुडुंब उडली आहे पर्यटकांची। बघू शकता ही जी लाईन आहे ही ऑनलाईन बुकिंग कन्फर्म करून त्या जीपमधून पुढे दूधसागरच्या दिशेने जाण्यासाठी आहे। तर तुम्ही बघू शकता तेवढी लाईन, हे काउंटर आहे, इकडनं बुकिंग होतं। बुकिंग तुमचं ऑनलाईनच असलं पाहिजे। आणि या जीप्स आहेत, ह्याच्यात 7 जणांना बसवलं जाते, त्याचे चार्जेस हे ऑनलाईनमध्ये इन्क्लुडिंग असतात। तर इकडनं 10 किलोमीटरचा प्रवास हा या बलेरोमधून होतो। तर इकडनं 10 किलोमीटरवर आपला दूधसागर वॉटरफॉल आहे। हाय गाईज, आता आम्ही चाललेलो आहे, आम्हाला खूप प्रतीक्षेनंतर जीप भेटलेली आहे। तर आमचे हे सारथी आहेत, ते आम्हाला तिथे दूधसागरला नेणार आहे। फॉरेस्ट एरिया असल्या कारणाने खूप ट्रॅफिक लागते, तिथे स्लॉट आहेत, तो स्लॉट रिटर्न आल्यानंतर आमचा स्लॉट जाणार। आणि फॉरेस्ट एरिया असल्या कारणाने तिथे पर पर्सन एंट्री आहे वेगळी, 100 रुपये ती पे करणार आहोत आम्ही। आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे, आमच्याबरोबर सहप्रवासी पण आहेत। धन्यवाद। आता तुम्ही थोडा ॲडव्हेंचर बघू शकतो। आमची गाडी हे ह्या पाण्यातून रोड फुल ॲडव्हेंचर रोड आहे, जेणेकरून त्यासाठीच 10 किलोमीटरसाठी आम्हाला 45 मिनिट्स लागत आहेत, बघू शकतात। आणि तर आता हा ॲडव्हेंचर एकदम टफ आहे, कच्चा रोड आहे, बघू शकता तुम्ही। जेवढा इझी हा वॉटरफॉल ट्रेननी जाताना दिसतो, तेवढा हा रस्त्याने खूपच कठीण आहे जाणं। पुढे नेटवर्क नसणार आणि बाकीचे जे व्हिडिओज असतील ते नेटवर्क आल्यानंतर मी अपडेट करीन। फुल जंगल सफारी आहे। आता आम्ही हे जे फॉरेस्ट एरियाची चेकपोस्ट आहे तिथे थांबलेलो आहे। इथे वॉशरूम वगैरेची सोय करण्यात आलेली आहे, खूपच चांगलं आहे। आजूबाजूला माकडं वगैरे दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। जंगल एरिया आहे, माकडं आजूबाजूला फिरत आहेत। चॉकलेट खाते। चेकपोस्टचा हे करून आता आम्ही पुढे चाललेलो आहे। चेकपोस्ट क्लिअर झालेली आहे, चिप्स वगैरह बाहर मत फेंका कुछ। ॲडव्हेंचर जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आम्हाला काचा जरा वर करायला सांगितले आहेत, कारण माकडं खूप त्रास देतात आणि दुसरे पण वाईल्ड ॲनिमल्स आहेत, जेणेकरून त्रास होऊ शकतात। त्यामुळे आम्हाला काचा वर घेऊन जंगल एरिया स्टार्ट झालेला आहे। इकडनं आम्हाला जवळजवळ 35 मिनटं वॉटरफॉलला पोचायला लागणार आहे। आम्ही चेकपोस्ट क्लिअर केलेली आहे आता। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे हा ॲडव्हेंचर थ्रिल आहे। हे पाणी बघू शकतात आणि पाण्यातून आमची जीप परत एकदा दुसऱ्यांदा पाण्यातून आमची जीप क्रॉस करत आहे। अभी ओपन करेल, आता आम्हाला खिडकी ओपन करायला सांगितलेली आहे, बघू शकतात। फुल थ्रिल, फुल ॲडव्हेंचर। जर बलेरो नसेल तर गाडी चालवणं मुश्किल आहे, ते नॉर्मल गाडीचं कामच नाही। आजूबाजूचा नजारा बघू शकतात, घनदाट जंगल आहे आणि या जंगलातून आपण रस्ता काढत काढत वॉटरफॉलच्या दिशेने जाणार आहे। फुल ॲडव्हेंचर आहे, पैसे वसूल ट्रिप आहे। बघू शकतात खोल दरी आहे बाजूला।
महत्त्वाची माहिती भेटलेली आहे. 12 महिने वॉटरफॉल चालू असतो आणि मे महिन्यात 31 मे पासून इकडे जीप बंद होते टिल 2 ऑक्टोबरपर्यंत. जर तुम्हाला मध्येच जर वॉटरफॉलला जायचं असेल ह्या काळात 4 महिन्यात तर तुम्ही ट्रॅकिंग करून 13 किलोमीटर ट्रॅकिंग करून वॉटरफॉलच्या दिशेने जाऊ शकता. जीप अलाउड नसते 4 महिने, मे 31 ते 2 ऑक्टोबरपर्यंत. रस्ता आणि गाडी चालवायची ट्रिक बघून असं वाटतं पुष्पा मूवीमध्ये चालू आहे. बघू शकतात चारी बाजूनी डोंगर, घनदाट जंगल. बघू शकतात एक छोटा मोठा वाळ आहे, पण तो तेवढाच खड्डा पण आहे. आणि रत्नदीपची फुल पाठीमागे बसून मसाज झालेली आहे. रत्नदीपची फील बेटर. रत्नदीप काय करतात काही लोक. तुम्ही बघू शकतात इकडे फक्त या अख्ख्या जंगलात एवढ्या मोठ्या फक्त ह्या 2 फॅमिलींचंच घर आहे आणि तेच काय ते सांभाळतात. गव्हर्नमेंटने लावलेली झाडं वगैरे ते ह्या 2 फॅमिली शिवाय इथे कोण नाही. आणि इकडे एक इकडच्या लोकांचं एक टेम्पल आहे, मंदिर, कुलदेवता आहे. बस त्या एक जे मोजकीच लोक आहेत त्यांनाच अलाउड आहे इथे. आणि या 2 फॅमिली शिवाय इथे कोणच नाही राहत. बघू शकता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला मी आता कॅमेरा केलेला आहे. तर मंदिर आहे, हे मंदिर एकमेव मंदिर आहे जिथे फक्त इकडचे लोकल लोक जातात. आणि वरती सोनावणे करून एक स्टेशन आहे, जो आपला जुना रूट होता कोकणात यायचा, बेळगाव मार्गे वास्कोला यायचा, ती वरती लाईन आहे आणि त्याच्यातलं एक स्टेशन वरती आहे. बघू शकता तुम्ही फुल ट्रेल. फुल कडक मसाज. बघू शकता दूधसागर रेल्वे स्टेशन आहे वरती डोंगरावर. तिकडे गाडी थांबते आणि तुम्ही वॉटरफॉलचा आनंद घेतात. तर आता थोड्या वेळासाठी आपण पण थांबवली आहे हे स्टेशन बघण्यासाठी. टायगरचा लेपर्डचा सिम्बॉल धमाल ॲडव्हेंचर. मित्रांनो आता आम्हाला इथे सोडण्यात आलं आहे. इकडनं एक 5 मिनिटावर वॉटरफॉल आहे तर ते चालत जावं लागेल. लाईफ जॅकेट दिलेले आहेत आम्हाला. बघू शकतात आम्ही सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले आहेत. बघू शकतात मित्रांनो किती उंचावरून हा दूधसागर वॉटरफॉल कोसळत आहे. आता मी एक जवळचा व्ह्यू घेतला आहे बघा तुम्ही. आणि आता मी खाली चाललो आहे वॉटरफॉलच्या दिशेने डाऊन साईडला. फ्रीला आहे फुल. आता आम्ही वॉटरफॉलच्या खालच्या दिशेला चाललेलो आहे. बघू शकतात तुम्ही सगळी लोक आहेत. क्रॉसिंगसाठी छोटा पूल बनवलेला आहे आणि हाच तो वॉटरफॉलमधून आलेलं पाणी आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही दूधसागर वॉटरफॉलला आलेलो आहे. बघू शकतात तुम्ही वरून ट्रेन जाते आणि हा वॉटरफॉल आता पाऊस नसताना एवढा ॲक्टिव्ह आहे. तर विचार करा पाऊस असताना केवढा ॲक्टिव्ह आहे. बघू शकतात तुम्ही आम्ही पोचलेलो आहे. हा एक डबका आहे, मजा घेणार आहे आम्ही पूर्णपणे. एकदम जवळ आहे आम्ही वॉटरफॉलच्या. आता
खूपच जवळ आहे. म्हणजे स्लिपी एरिया वगैरे, म्हणजे कुठून घसरू शकतो वगैरे सगळं दिलेलं आहे. हे पाणी आहे, हे पाणी असं वाहत जातं, या साईडला जातं. आणि माझी माणसं जरा मागेच राहिली आहेत. त्यात एक ट्रेन आलेली आहे किती उंचावरून तुम्ही बघू शकता. या वॉटरफॉलला ही ट्रेन क्रॉस करणार आहे. खूपच उंच आहे ही ट्रेन. आणि बघू शकतात की या वॉटरफॉल एवढा उंच आहे की तिला 3 इंजन लागलेले आहेत क्रॉसिंगसाठी. बघू शकतात तुम्ही केवढ्या वरून ती जाते ट्रेन. हे फक्त जेव्हा आपण मँगलोरच्या दिशेने, या मँगलोर टू मुंबईच्या दिशेने येताना हा ॲडव्हेंचर तुम्ही बघू शकता. बघा बघू शकतात तुम्ही कशा प्रकारे ही ट्रेन चालली आहे. आणि किती स्लो आहे. जबरदस्त ट्रेन. बघू शकतात हे जे आज पाण्याचे जे रेलिंग लावले आहेत तरांच्या, तो आपला एरिया आहे. आणि या एरियात आपल्याला फक्त एवढ्या ह्याच्यातच मजा करायची आहे. बघू शकतात फुल धमाल आहे, फुल पर्यटकांची गर्दी आहे, ॲडव्हेंचर आहे, माकडं पण आहेत खूप. बघू शकतात पूर्ण जंगल एरिया आहे, वरतून वॉटरफॉल. आणि दुर्वा आणि भक्तीला पण बघू शकतात. जंगल में हाय गाईज, आता आम्ही चाललेलो आहे. आम्हाला खूप प्रतीक्षेनंतर जीप भेटलेली आहे. तर आमचे हे साथी आहेत, ते आम्हाला तिथे दुधसागरला नेणार आहेत. फॉरेस्ट एरिया असल्या कारणाने खूप ट्रॅफिक लागते. तिथे स्लॉट्स आहेत, तो स्लॉट रिटर्न आल्यानंतर आमचा स्लॉट जाणार. आणि फॉरेस्ट एरिया असल्या कारणाने तिथे पर पर्सन एंट्री आहे वेगळी, 100 रुपये ती पे करणार आहोत आम्ही. आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे. आमच्याबरोबर सहप्रवासी पण आहेत. धन्यवाद. आता तुम्ही थोडा ॲडव्हेंचर बघू शकतो. आमची गाडी हे ह्या पाण्यातून रोड फुल ॲडव्हेंचर रोड आहे, जेणेकरून त्यासाठीच 10 किलोमीटरसाठी आम्हाला 45 मिनिट्स लागत आहेत. बघू शकतात. आणि आता हा ॲडव्हेंचर एकदम टफ आहे, कच्चा रोड आहे. बघू शकता तुम्ही जेवढा इझी हा वॉटरफॉल ट्रेननी जाताना दिसतो, तेवढा हा रस्त्याने खूपच कठीण आहे जाणं. पुढे नेटवर्क नसणार आणि बाकीचे जे व्हिडिओज असतील ते नेटवर्क आल्यानंतर मी अपडेट करीन. फुल जंगल सफारी आहे. आम्ही हे जे फॉरेस्ट एरियाची चेकपोस्ट आहे तिथे थांबलेलो आहे. इथे वॉशरूम वगैरेची सोय करण्यात आलेली आहे. खूपच चांगली आहे. आजूबाजूला माकडं वगैरे दिसत आहेत. तुम्ही बघू शकता जंगल एरिया आहे, माकडं आजूबाजूला फिरत आहेत. चेकपोस्टचा हे करून आता आम्ही पुढे चाललेलो आहे. चेकपोस्ट क्लिअर झालेली आहे. ॲडव्हेंचर जर्नी स्टार्ट झालेली आहे. आणि आम्हाला काचा जरा वर करायला सांगितले आहेत, कारण माकडं खूप त्रास देतात आणि दुसरे पण वाईल्ड ॲनिमल्स आहेत, जेणेकरून त्रास होऊ शकतात.
त्यामुळे आम्हाला काठावरती येऊन जंगल एरिया स्टार्ट झालेला आहे. इकडनं आम्हाला जवळजवळ 35 मिनिटं वॉटरफॉलला पोचायला लागणार आहे. आम्ही चेकपोस्ट क्लिअर केलेली आहे आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा ॲडव्हेंचर थ्रिल आहे. हे पाणी बघू शकतात आणि पाण्यातून आमची जीप परत एकदा दुसऱ्यांदा पाण्यातून आमची जीप क्रॉस करत आहे. अभी ओपन करें. आम्हाला खिडकी ओपन करायला सांगितलेली बघू शकता. फुल थ्रिल, फुल ॲडव्हेंचर. जर बलेरो नसेल तर गाडी चालवणं मुश्किल आहे. ते नॉर्मल गाडीचं कामच नाही. आजूबाजूचा नजारा बघू शकतात. घनदाट जंगल आहे आणि या जंगलातून आपण रस्ता काढत काढत वॉटरफॉलच्या दिशेने जाणार आहे. फुल ॲडव्हेंचर आहे. पैसे वसूल ट्रिप आहे. बघू शकतात फुल दरी आहे बाजूला. महत्त्वाची माहिती भेटलेली आहे. 12 महिने वॉटरफॉल चालू असतो आणि मे महिन्यात 31 मे पासून इकडे जीप बंद होते टिल 2 ऑक्टोबरपर्यंत. जर तुम्हाला मध्ये जर वॉटरफॉलला जायचं असेल ह्या काळात 4 महिन्यात तर तुम्ही ट्रॅकिंग करून 13 किलोमीटर ट्रॅकिंग करून वॉटरफॉलच्या दिशेने जाऊ शकता. जीप अलाउड नसते 4 महिने, मे 31 ते 2 ऑक्टोबरपर्यंत. रस्ता आणि गाडी चालवायची ट्रिक बघून असं वाटतं पुष्पा मूवीमध्ये चालू. बघू शकतात चारी बाजूनी डोंगर, घनदाट जंगल. तुम्ही बघू शकतात एक छोटा मोठा वाळ आहे पण तो तेवढाच खड्डा पण आहे. आणि रत्नदीपची फुल पाठीमागे बसून मसाज झालेली आहे. रत्नदीपची फील बेटर. रत्नदीप काय करतात काही लोक. तुम्ही बघू शकता इकडे फक्त ह्या अख्ख्या जंगलात एवढ्या मोठ्या फक्त या 2 फॅमिलींचंच घर आहे आणि तेच सांभाळतात गव्हर्नमेंटने लावलेली झाडं वगैरे. ते ह्या 2 फॅमिलीशिवाय इथे कोण नाही. आणि इकडे इकडच्या लोकांचा एक टेम्पल आहे, मंदिर, कुलदेवता आहे. बस त्या एक जे मोजकीच लोक आहेत त्यांनाच अलाउड आहे इथे. आणि या 2 फॅमिलीशिवाय इथे कोणच नाही. बघू शकता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला मी आता कॅमेरा केलेला आहे. तर मंदिर आहे. हे मंदिर एकमेव मंदिर आहे जिथे फक्त इकडचे लोकल लोक जातात. आणि वरती सोनावणीकरण एक स्टेशन आहे जो आपला जुना रूट होता कोकणात यायचा, बेळगाव मार्गे वास्कोला यायचा. ती वरती लाईन आहे आणि त्याच्यातलं एक स्टेशन वरती आहे. बघू शकता तुम्ही फुल ट्रेल, फुल कडक मसाज. बघू शकता दुधसागर रेल्वे स्टेशन आहे. वरती डोंगरावर तिकडे गाडी थांबते आणि तुम्ही वॉटरफॉलचा आनंद घेतात. आता थोड्या वेळासाठी आपण पण थांबवली आहे हे स्टेशन बघण्यासाठी. त्या टायगरचा लॅपटॉप सिम्बॉल धमाल ॲडव्हेंचर. मित्रांनो आता आम्हाला इथे सोडण्यात आलं आहे. इकडनं एक 5 मिनिटावर वॉटरफॉल आहे तर ते चालत जावं लागेल. लाईफ जॅकेट दिलेले आहेत आम्हाला. बघू शकता आणि सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले आहे. बघू शकतात मित्रांनो किती उंचावरून हा दुधसागर वॉटरफॉल कोसळत आहे. आता मी एक जवळचा व्ह्यू घेतला आहे बघा तुम्ही. आणि आता मी खाली चाललो आहे वॉटरफॉलच्या दिशेने डाऊन साईडला. थ्रिल आहे फुल. आता आम्ही वॉटरफॉलच्या खालच्या दिशेला चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही सगळी लोक आहेत. क्रॉसिंगसाठी छोटा पूल बनवलेला आहे आणि हा तो वॉटरफॉलमधून आलेला पाणी आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही दुधसागर वॉटरफॉलला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही वरून ट्रेन जाते आणि हा वॉटरफॉल आता पाऊस नसताना एवढा ॲक्टिव्ह आहे. तर विचार करा पाऊस नसताना केवढा ॲक्टिव्ह आहे. बघू शकता तुम्ही आम्ही पोचलेलो आहे. हा एक धबका आहे. मजा घेणार आहे आम्ही पूर्णपणे. एकदम जवळ आहे आम्ही वॉटरफॉलच्या. आता खूपच जवळ आहे. म्हणजे स्लिपी एरिया वगैरे म्हणजे कुठून घसरू शकतो वगैरे सगळं दिलेलं आहे. हे पाणी आहे. पाणी असं वाहत जातं या साईडला जातं आणि माझी माणसं जरा मागे राहिली आहेत. तर मित्रांनो आता आम्हाला थोडा वेळासाठी एक 5 मिनिटासाठी गाडी थांबवलेली आहे. इकडे हे जे पुरातन काळातील दुधसागर मंदिर आहे जे फक्त इकडच्याच लोकांसाठी दर्शनासाठी आहे आणि पर्यटकांना कधीतरी अलाव करत आहे. तर ते आमचे जे ड्रायव्हर्स आहेत जे आमचे सारथी आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली की
तुम्ही जाऊ शकतात, पाया पडून येऊ शकतात. तर आपण त्या मंदिराकडे आता चाललेलो आहे. दर्शन घेऊन येत आहे. वरती रेल्वेचा ट्रॅक आहे आणि वरती आता पण एक ट्रेन चालली आहे. तुम्ही आवाज ऐकू शकतात. हा बघा, हा जो आवाज आहे हा ट्रेनचा आवाज आहे. वरती एक स्टेशन आहे. ट्रेन चाललेली आहे. वरती खूप घनदाट जंगल आहे, कारण दिसत नाही. आणि हे ते मंदिर आहे. तर बघू शकतात आता आम्ही ह्या मंदिरात आलेलो आहे. खूप जुना मंदिर आहे. खूप वर्दळ कमी असते या मंदिरात. दूधसागर, श्री दूधसागर प्रसन्न, म्हणजे ह्या मंदिराच्या नावाने, या देवस्थानाच्या नावानेच या ठिकाणाला नाव दूधसागर पडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. पण जरा पाया पडून घेतो. चला, दर्शन झालेलं आहे काही वेळासाठी, कारण खूप जंगलचा एरिया आहे, भीती आहे इथे. तर लगेच दर्शन करून आम्ही निघत आहे पुढच्या प्रवासाला. धन्यवाद. कर पकड़ गया ये ऐसा कर उल्टी हो. दिल है पानी 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 और दिल है पानी पानी पानी. फुल धमाल धमाल बापू, तरंगला पण. हाय कर हाय करा हाय करा हाय. बघते आरामात, हात सोड, पूर्ण सोड. आणि काका भक्तीला फुल ट्रेनिंग देतोय पोहायची. डुबाव डुबाव. हा नाही केलं नाही केलं. थांब, ये भक्ती इकडे बस, इकडे बस. चल, अरे ये इकडे भक्ती, मला पकड. चल इथे बस. हा चल, हा पकड. चल. हा, आता दुसरा गणपती बाप्पा आलेला आहे आणि हा डेरर आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. जबरदस्त. नाही होणार, तरंगणार. हे बघ, बघितलं आहे बघ. नाही नाही, काय नाही होणार बाबू. हे दगड आहे, तिकडे नको. हा हा, अरे काय नाही होणार. गणपती बाप्पा मोरया. चला.